नमस्कार, मी सुवर्णा आणि रमेश शिंदे, राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी सोलापूर महिला जिल्हाध्यक्ष पक्षातून मी इच्छुक आहे. कुठलं सामाजिक कार्यक्रम तुम्ही किती वर्ष झाले करत आहे? मी सलग 8 ते 10 वर्षापासून सामाजिक कार्यामध्ये सक्रिय आहे. काही पदावर कार्यरत असताना समाजाच्या काहीतरी योजना असतील, श्रावणबाळ असेल, वयोश्री योजना असेल, आता जस्ट जी लाडकी बहीण योजना येऊन गेली त्या योजनेमध्ये पण मी बरंच माझं काम केलं, कारण शासकीय समितीवर माझी निवडही झाली होती त्या योजनेच्या माध्यमातून. सर्व तळागाळापर्यंत घटकांपर्यंत पोहोचण्याचं काम, ज्या महिला भगिनी आहेत तिथपर्यंत पोहोचण्याचं काम माझं आहे. पक्षाने जरी उमेदवारी दिली तर आता तर काम चालूच आहे, कार्यरत आहेच, पण अजेंडा हा असेल की आतापर्यंत ज्या महायुती सरकारमध्ये घटक पक्ष म्हणून काम करत असताना ज्या काही योजना आल्या, शेतकऱ्यांसाठी असू द्या, महिलांसाठी असू द्या, किंवा येणारी युवा पिढी असेल यांच्यासाठी, त्या सर्व तळागाळ घटकापर्यंत पोहोचल्या पाहिजे. त्याचा लाभ सर्वसामान्य कुटुंबांना, त्या लाभार्थ्यांना झाला पाहिजे. त्यासाठी सक्रिय राहील. महिलांसाठी विशेष ज्या शैक्षणिक गोष्टी असतील किंवा सर्व स्तरावर महिलांसाठी कार्यरत राहून महिलांना न्याय द्यायची भूमिका माझी असेल. होईल, कारण की आज जिल्हाध्यक्ष पदावर कार्यरत असताना माझ्या 11 तालुक्यातल्या तालुकाध्यक्ष तेवढ्याच स्ट्रॉंग आणि कार्यरत आहेत. त्यांच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्यात पंचायत समिती अंतर्गत ज्या काही त्या महिला भगिनींसाठी योजना असतात, उमेद बचत गटाच्या मार्फत ग्रामसंघाची मिटिंग, प्रभाग संघाची मिटिंग, जिल्हा परिषद गणवाईज जे 14 गावं असतात त्यातल्या CRP धरून तिथल्या कुठल्या महिला गरजू आहेत, कुठल्या महिलेला गरज आहे त्या योजनेची, त्यापर्यंत पोहोचवू शकतो आपण. इच्छुक म्हणून तुम्ही मुलाखत दिलेली आहे पक्षाकडे? हो, दिलेले. मी आदरणीय पक्षाचे जे अध्यक्ष आहेत तुम्ही पक्षाकडे मागणी केलेली आहे का? हो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्याकडे, तसेच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब, महिला प्रदेशाध्यक्ष आदरणीय रुपालताई चाकणकर आणि आमच्या सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आदरणीय उमेशदादा पाटील यांच्याकडे मी मागणी केलेली आहे. पक्ष ही जी दखल घेईल? नक्कीच घेईल. मी माझ्या कामाची नक्कीच घेईल, कारण की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असा एकमेव पक्ष आहे जिथे महिलांना खूप सन्मान आणि प्राधान्य दिलं जातं. त्यामुळे माझ्या कामाची दखल नक्कीच घेतली जाईल ही मला शाश्वती. जवळजवळ तुम्ही 10 वर्ष झाले पक्षामध्ये काम करताय. म्हणजे शरदचंद्र पवार साहेबांचा गट असेल, पक्ष असेल अगोदरचा, किंवा आता अजित पवारांचा गट असेल, त्याच्यामध्ये तुम्हाला जिल्हाध्यक्ष पदावर पद मिळालेलं आहे. तुम्ही 10 वर्षामध्ये महिलांसाठी भरपूर काम केलेलं आहे. जिल्हाध्यक्ष पदाचं काम आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये तुम्ही विधानसभेच्या वेळेस काम केलेलं आहे. त्याची पक्ष दखल घेईल का? नक्कीच घेईल. माझा कार्य अहवाल पण तिथपर्यंत मी पोहोचवलेला आहे, आणि तसं म्हटलं तर दखल घेतली म्हणून ह्या पदापर्यंत मी पोहोचलेली आहे. नक्कीच सर्वसामान्यांना न्याय मिळतोय, माझ्या महिला भगिनींची कामं होतात, मग ही दखल घेतल्यामुळेच कामं होतात. भाकरी हा सर्वसाधारण महिलांसाठी सुटलेला आहे, आणि तुम्ही जिल्हाध्यक्ष आहात, आणि महिलांच्या प्रत्येक प्रश्नाला वाचा फोडण्याचा एक तुमच्याकडे संधी आहे. त्याकडे पक्ष म्हणून ही मागणी पक्ष त्याचा विचार करेल का? नक्कीच करेल, कारण की एकतर जिल्हा परिषदमध्ये आरक्षण हे भाकरीचं महिलांसाठी पडलेलं आहे. त्यामुळे मी तर ऑलरेडी माझं काम आहे, कार्यरत आहे, फिरतेच आहे, महिलांच्या प्रश्नांना न्याय देते, महिलांसाठी ज्या योजना आहेत तिथपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते, आणि त्यामुळे मग ह्या कामाची दखल घेऊन नक्कीच येत्या काळात मला संधी पक्षाकडे मिळेल.